नमस्कार. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना अशा प्रकारची सिंगल गुढी कशी शिवायची ना ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आंब्याची पानं कशी शिवायची ते सुद्धा सांगणार आहे. तर चला आपण वेळ न घालवता सुरुवात करूया. तर सिंगल लेअरची गुढी शिवण्यासाठी ना साधारणतः 1 मीटरपेक्षा 3 ते 4 इंच वाढीव घ्यायचं. म्हणजे 1 मीटर म्हणजे आपलं टेपचं 100 इंच असतं, 100 असतं. बॅक साईडनी 100 पेक्षा जास्त, मी इथं 111 एवढं घेतलेलं होतं. आणि हे बघा असं आहे. आता याची उंची आपण बघूया. तर याची तुम्ही पूर्ण उंची पाहिजे असेल पूर्ण ठेवू शकता, तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता उंची. मी याची उंची ठेवणार आहे 30 इंच आणि वरती टोपी राहील आपली 5 इंचाची. म्हणजे एकूण गुढीची उंची होईल 35 इंच. तर तेवढा आता मी इथं सरळ कट करून घेते. तुम्ही तुमच्या हिशोबाने हाईट घेतली तरी चालेल, ह्याच्यापेक्षा कमी घेतली तरी चालेल, कारण मला नंतर वाटलं की ही थोडी जास्त झाली असं. म्हणजे 30 इंचाची गुढी जरी तयार झाली म्हणजे असं आपण 25 घ्यायचं आणि टोपी 5, असं 30 सुद्धा भरपूर होईल. तर आता पहिल्यांदा आपण दोन्ही साईडनी ना डबल फोल्ड करून शिलाई देऊया, कारण तिकडनं आपण कट केलेला आहे ना त्याच्यामुळे मग ते आपण डबल फोल्ड करून शिलाई देऊया. आणि ह्याच्यावरती तुम्ही लेसही लावू शकता. मी सुद्धा लेस लावणार आहे. तर ज्याची त्याची मर्जी, नाही लावली तरी सुद्धा काहीच प्रॉब्लेम नाही, पण लेस लावली ना थोडासा लुक येतो त्याच्यासाठी. तर हे बघा आता मी इथं पूर्ण इथं डबल टिप देऊन शिलाई करून घेतली. त्यानंतर आता मी हे असं सरळ ठेवलं. सरळ भागावरती मी इथं आता लेस लावणार आहे. तर लेस लावताना एकदम कडेलाही नाही लावायची, तुम्ही तुमच्या हिशोबाने लावा. मी थोडंसं अंतर ठेवून मधोमध अशी लेस लावते. म्हणजे जी आपली आधीची टीप आलेली असते तिकडे डबल फोल्ड करताना, त्या टीपवरती जर आपण लेस लावली ना तर आपली ती टीप दिसत नाही आणि ते दिसायला थोडं छान दिसतं असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या हिशोबाने लावला तरी काही प्रॉब्लेम नाही, एकदम कडेला लावली तरी पण चालेल. मी कडेला असं पायपिंगसारखं थोडंसं येलोचा जो पार्ट आहे तो ठेवला आहे. तर कॉम्बिनेशनसाठी माझ्या म्हणण्यानुसार इथं रेड कलरची लेस असती तर अजून छान वाटलं असतं, पण ही होती तर मी 30 लावून घेतली. आता सेम मी दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घेते बघा. आता इथं माझी दोन्हीकडे लेस लावून झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता आपण प्लेट टाकूया. तर लेस व्यवस्थित लागली का चेक करायचं. तर बघा इथं थोडीशी माझी लेस खुली राहिली होती तर मी त्याच्यावरती पण टिप देऊन घेतली. तर आता काय करायचं, सरळच साडी ठेवायची आणि जसं आपण आपल्या प्लेट्स करतो ना साडी नेसताना, सेम तशा तुम्ही हातावर केल्यात तरी चालेल. मी असं टेबलवरती ठेवून करते. हे बघा अशा डायरेक्ट आपल्याला प्लेट टाकायचे. पण प्लेट टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की सगळ्या प्लेट तेवढ्याच साईजच्या आल्या पाहिजेत, नाहीतर एक छोटी केली एक मोठी केली असं नाही करायचं. आणि सगळ्यात खालची जी लेअर आहे ना अशी थोडीशी लेसची जागा बाहेर राहिली पाहिजे. आणि आता इथे आपण शिलाई देऊन घेऊया. आता इथे तुम्हाला सगळेजण सांगतात की शिलाई एकच द्या, अजिबात देऊ नका, 3-4 शिलाई द्या. तर बघू शकता इथं मी 3-4 शिलाई दिल्या, त्याच्यामुळे तिथला जो पार्ट आहे तो किती दबून बसलाय. त्याच्यानंतर दुसरा कपडा घ्यायचा आणि दोन्ही साईडनी अर्धा इंच राहील बघा. पलीकडे अर्धा इंच जाईल आणि अलीकडे अर्धा इंच राहील, असं तुम्ही अंदाजे कट करून घ्या. काही मेजरमेंटची गरज नाही यासाठी, तुम्ही अंदाजे जरी केलं तरी पण चालतंय. पण पिशवीची जी आहे ना पट्टी ती थोडीशी लांब घ्यायची, कारण आपल्याला तिथे डबल फोल्ड करायचं असतं त्यासाठी बॅक साईडची. ठीक आहे. तर आता बॅक साईडचं मी बाजूला ठेवलं. पहिल्यांदा आपण पुढचं तयार करूया. सरळ ठेवायचं आणि सगळ्यात खालची जी शिलाई आहे ना 3-4 शिलाई दिलेल्या असतात त्यातल्या सगळ्यात खालच्या शिलाईला आपल्याला शिलाई करून घ्यायची याची. आणि आता आपल्याला दोऱ्या घ्यायच्या आहेत 2. तुम्ही डायरेक्ट कपड्याच्या केल्या तरी चालतंय. मी तर रेडीमेड दोरी वापरते, जास्त लांब घ्यायची नाही. बरेच जण 1-1 मीटर एवढी दोरी वापरतात, काही गरज नाही. 10-10 इंच घ्यायची, फक्त गाठच तर बांधायचे, त्याच्यामुळे एवढ्यामध्ये होऊन जाते. त्यानंतर इथे बघा मी असं इथं स्क्वेअर करून घेतला जेणेकरून फिनिशिंग चांगलं येईल त्यासाठी. आता इकडच्या कोण्यामध्ये मी इथं एक लावून घेते आणि इकडच्या कोण्यामध्ये एक लावून घेते. हे बघा असं. आता जो दुसरा कपडा आहे ना आपला तो ह्याच्यावरती उलटा ठेवायचा आहे, म्हणजे सरळ बाजू आतमध्ये जाईल त्याची, असं ठेवायचं आहे. हे बघा असं बरोबर त्याच्यावरती ठेवायचं. आणि ही शिलाई आपली जी आपण आधीची शिलाई केली ना, म्हणजे खडूची मार्किंग केली त्या मार्किंगवरती आली पाहिजे. म्हणजे आपला जो टोपीचा शेप आहे ना तो चौकोनी जसाच्या तसा दिसेल
अजिबात तो काहीच फरक पडणार नाही, तुमचं फिनिशिंग बिघडणार नाही त्यासाठी. तर हे बघा आता मी इथं शिलाई कंप्लीट करून घेते खालीपर्यंत. सगळ्या शेवटी मी इथं लॉक केले दोन्ही साईडनी. आता जो जास्तीचा कपडा आहे ना तो इथे मी कट करून टाकते. हे बघा आता मी इथं जास्तीचा कपडा सगळा कट करून टाकला. त्याच्यानंतर आता ह्याला मी उलटं करून घेते. उलटं करायचं आणि कोणे आहेत ना ते थोडेसे कोणे बरोबर काढून घ्यायचे. आणि आता ज्यावेळेस तुम्ही बघा मी पलटी करते बघा, बॅक साईडने किती छान असं फिनिशिंग दिसते. आणि कधी कधी आतले जे धागे असतात ते बाहेरनं दिसतात आणि चांगलं बॅक साईडने दिसत नाही. आपल्याला बॅकची बाजू जरी मागची असली तरी सुद्धा फिनिशिंग बॅकला सुद्धा चांगलंच आलं पाहिजे. त्यानंतर आता ना मी इथे एक लेस लावून घेते. नाही लावली तर काही फरक पडत नाही, पण मला असं वाटलं की लावावी, तर जे माझं मन केलं म्हणून मी इथं लेस लावून घेतलेले. तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. त्याच्यानंतर आता या 2 दोऱ्या आहेत त्याला 2 लटकन लावून घेते. तर छोटे अगदी 2-2 इंचाच्या मी इथं चौकोनी 2 हे काढून घेतलेत आणि त्याला बघा असं फोल्ड करून मी इथं त्रिकोणाची लटकनं देते. एकदम छोटीशी, जास्त मोठी द्यायची नाही. गुढीसाठी एवढ्या मोठ्या लटकनची काही गरज नाही आहे. जेवढं जास्त छोटं नाजूक असेल तेवढं ते दिसायलाही छान दिसते. तर हे बघा ही मी शिलाई इथं कंप्लीट करून घेतली आणि दोन्ही माझी इथं लटकन लावून झालेत. पण आतापर्यंत तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की मी अजून या साडीला प्रेसच केलं नाही. तुम्ही म्हणाल जर तुझी प्रेसच नाही झालं तर कसं येईल, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, खालच्या जेवढ्या सगळ्या प्लेट आहेत ना त्या व्यवस्थित पकडायच्यात हाताने आणि प्रेस करायचं आहे. मी सुद्धा प्रेस करून घेणार आहे. आणि झाली आपली सुंदर छानशी गुढी. अगदी 10 मिनिटाचं काम आहे. 10 मिनिटाच्या आत ही गुढी तयार होते. कसं वाटलं कटिंग आणि स्टिचिंग कमेंट करून नक्की सांगा.